नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल प्रियाज गुड लाईफ। कसे आहात तुम्ही सगळे? आज आम्ही नाशिकवरून पुण्याला निघालो आहोत। आम्ही गणपतीसाठी नाशिकला आलो होतो। काल गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आणि आज आम्ही पुण्याला रिटर्न जायला निघालोय। तर ऑन दी वे म्हटलं आपण लंच करू। तर पुणे नाशिक हायवेला माळवाडी बोटा हे जे गाव आहे तिथे हायवे टच सरोज ढाबा आहे। तर या सरोज ढाब्यावर आपल्याला अगदी महाराष्ट्रीयन मराठमोळं जेवण खायला मिळतं। यांची टेस्ट अगदी घरगुती आहे। घरगुती चवीचं मराठमोळं जेवण आपल्याला इथे खायला मिळतं। तर आपण बघूया त्यांच्या हॉटेलचा ॲम्बियन्स कसा आहे। अगदी साधा सिंपल ॲम्बियन्स आहे आणि अगदी घरगुती महाराष्ट्रीयन जेवण आहे। तर त्यांचे मेन्यू काय आहेत, त्यांचा ॲम्बियन्स कसा आहे हे आपण सगळं बघूया। चला। माझे नाव संजय बाळशीराम जटार, राहणार माळवाडी बोटा, तालुका संगमनेर, पुणा नाशिक हायवे। शेतीला उत्पन्नासाठी पूरक व्यवसाय म्हणून वडिलांनी 1986 साली लस्सी आणि लिंबू सरबतच्या स्टॉलवरून सुरुवात करून नंतर बोटा गावामध्ये 1988 साली साधं लोकल हॉटेल चालू करून आणि 1 जानेवारी 1992 सालापासून या ठिकाणी हॉटेल सरोज ढाबा या नावाची शुद्ध शाकाहारी भोजनाची व्यवस्था करणारी फर्म वडिलांच्या दूरदृष्टीतून चालू झाली। या ठिकाणी आम्ही आमचा सर्व परिवार एकत्र काम करत असून येथे माझ्या शेतामध्ये उत्पादित झालेल्या नैसर्गिकरित्या पिकविलेल्या भाजीपाला आणि बाजरीची भाकरी या माध्यमातून आपण शुद्ध शाकाहारी जेवण देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो। गेले 30 वर्षापासून माझा संपूर्ण परिवार या ठिकाणी कष्ट करत असून अगदी गुण्यागोविंदाने सर्व परिवार एकत्र काम करत आहे। नैसर्गिक पद्धतीने भाजीपाला पिकवून त्याच पद्धतीने जेवणामध्ये देण्याचा प्रयत्न असतो। इथे कुठल्याही पदार्थामध्ये कृत्रिम रंग वापरला जात नाही, टेस्टिंग पावडर वापरली जात नाही किंवा कुठल्याही प्रकारचे नैसर्गिक पदार्थ येथे वापरले जात नसून येथे घरगुती पद्धतीचे दही, ताक आणि इतर सर्व पदार्थांसहित शुद्ध शाकाहारी जेवण देण्याचा गेले 30 वर्षापासून प्रामाणिकपणे प्रयत्न चालू आहे। आपणही या ठिकाणी येऊन आपण या भोजनाचा आनंद घ्यावा आणि आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी माझ्या परिवाराच्या वतीने विनंती करतो। वडिलांची दूरदृष्टी, आजीचा आशीर्वाद, आई-वडिलांची पुण्याई आणि कष्ट आणि माझ्या परिवाराचे पाठबळ या जोरावर हा व्यवसाय व्यवस्थितरित्या गेले 30 वर्षापासून चालू आहे। हॉटेल एकदम प्रशस्त आहे। दुपारी आणि संध्याकाळी भरपूर गर्दी असते। हॉटेलमध्ये अगदी सेलिब्रिटीज, आमदार, खासदार सुद्धा येऊन जेवून गेले, जेवणाचा आनंद घेतला। हॉटेलमध्ये तुम्हाला घरगुती ऑर्गॅनिक तूपसुद्धा खरेदी करता येईल। यांच्याकडे म्हशीचं हे घरगुती तूप मिळतं। तुम्ही याची क्वालिटी बघू शकता, एकदम रवेदार तूप आहे हे। 500 रुपयाला अर्धा किलो असं ह्याची प्राईस आहे आणि घरगुती आहे। त्याच्यानंतर ह्यांच्याकडे गीर गाईचं सुद्धा ऑर्गॅनिक तूप आपल्याला मिळतं, 1200 रुपयाला अर्धा लिटर। तरी तुपाची क्वालिटी तुम्ही बघू शकता, एकदम रवेदार आहे आणि इथल्या जेवणामध्ये सुद्धा ह्याच तुपाचा वापर करतात।
आणि हे प्रसन्न महिला गृह उद्योग यांचे लोणची सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत. ह्याचा त्यांनी अगदी विक्रमी ह्याचा सेल त्यांनी केलेला आहे, प्रसन्न लिंबू लोणचे. तर हे सुद्धा एकदम घरगुती याची टेस्ट आहे. हे सुद्धा तुम्हाला इथे परचेस करता येईल. त्याच्यानंतर यांच्याकडे ऑर्गॅनिक गूळसुद्धा अवेलेबल आहे. छोट्या छोट्या ट्यूबमध्ये तुम्हाला श्रीयान मिनी जॅगरी हा ऑर्गॅनिक गूळ तुम्हाला इथे घेता येईल. वेलची आणि सुंठ सह शुद्ध आयुर्वेदिक स्वादिष्ट आणि पौष्टिक गूळ आहे. ह्याच्यामध्ये वेलची आणि सुंठसुद्धा ॲड केलेला आहे. आता आपण यांचं किचन कसं आहे, त्यांचं मेन्यू, त्यांचे प्रिपरेशन कसे होतात ते बघूया. चला. हे त्यांचं प्रिपरेशन चालू आहे. यांच्याकडे सगळ्या जसं मी तुम्हाला सांगितलं सगळे महाराष्ट्रीयन मराठमोळी मेन्यू आपल्याला इथे खायला मिळतात. तर ही आहे मेथीची भाजी. ही सुद्धा त्यांच्या घरचीच आहे. तर त्यांची ह्या हॉटेलची स्पेशालिटी मी तुम्हाला सांगते. यांच्याकडे जी मेथीची भाजी आहे ती खूप टेस्टी मिळते. मेथीच्या भाजीची तुम्ही रेसिपी बघताय ही त्यांची घरची मेथी आहे आणि ही सरोज ढाबाची स्पेशालिटी आहे, मेथीची ग्रेव्ही. सरोज ढाबाची स्पेशालिटी आहे शेवगा फ्राय, मेथीची ग्रेव्ही आणि शेवभाजी. आता आपण मेथीची रेसिपी बघितली, आता आपण बघणार आहोत शेवगा फ्रायची रेसिपी. हे आहे घरगुती दही. म्हशीच्या प्युअर दुधापासून बनवलेलं हे घरगुती दही आहे. तुम्हाला सरोज ढाबामध्ये 2 प्रकारच्या भाकरींचा आस्वाद घ्यायला मिळेल, ज्वारी आणि बाजरी. तर आपल्याला ते प्रिपरेशन दाखवत आहेत. आता ज्वारीची भाकरी बनवत आहेत. पातळ भाकरी बनवली आहे, अगदी चपातीसारखी. बाजरीची भाकरी. आता ते बाजरीची भाकरी बनवत आहेत. तुम्ही जर मराठमोळ्या खाण्याचे रसिक असाल, मराठमोळं खाणं जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सरोज ढाबाला नक्की विजिट करा. तुम्हाला मस्त गावरान पद्धतीच्या फ्रेश भाज्या आणि गरमागरम भाकरींचा आनंद घेता येईल. इथे प्रत्येक पदार्थ तुम्हाला गरमागरम सर्व केला जातो. जशी तुम्ही ऑर्डर प्लेस कराल तसं गरमागरम तुम्हाला ते रेडी करून देतात. हे आहे घरगुती कैरीचं लोणचं. त्यांच्या घरच्या कैऱ्या आहेत, तर त्याचं लोणचं हे तुम्हाला इथे सुद्धा जेवणामध्ये सर्व करतात. आणि तुम्हाला जर हे विकत हवं असेल तर 150 रुपये किलोनी ते आपल्याला विकतही देतात. ह्या लोणच्याची टेस्ट खरंच खूप छान असते. अगदी गावरान पद्धतीचं कैरीचं लोणचं आहे. घरच्या कैऱ्या आणि त्याचं लोणचं तुम्ही जर हे आधी खाल्लं असेल, ज्यांनी हे खाल्लंय त्यांना नक्कीच माहीत असेल. मी सुद्धा हे 2-3 वेळा यांच्याकडून विकत घेतले. खूप टेस्टी असतं. त्यांची ही मसाला ग्रेव्ही सुद्धा रेडी आहे. दररोज फ्रेश बनवली जाते ही ग्रेव्ही, दुपारी आणि संध्याकाळी.
किचनही बघू शकता, एकदम क्लीन, नीट अँड टायडी आहे. एकदम स्वच्छ आहे आणि सगळ्या वस्तू जागच्या जागी व्यवस्थित मांडून ठेवल्या आहेत. आता आपण सरोज ढाबा यांची स्पेशल स्वीट डिश जी आहे ती बघणार आहोत. म्हणजे आपली गावरान स्वीट डिश आपण म्हणू शकतो, भाकरीचा मलिदा. तर ह्याच्यामध्ये ते गरम गरम ज्वारी किंवा बाजरी, तुम्हाला जी भाकर हवी आहे ती गरम गरम भाकर चुरतात, त्याच्यामध्ये गूळ आणि मस्त गावरान तूप टाकून आपल्याला ते भाकरीचा मलिदा करून देतात. तर इथे भाकर चुरून ठेवली आहे, वरती गूळ घातला आहे आणि आता त्यावर ते घालणार आहेत आपलं गावरान तूप. हा त्यांचा भाकरीचा मलिदा खूप फेमस आहे, तुम्ही आलात तर नक्की ट्राय करा. जटार बंधू यांचे सरोज ढाबा. आपली ऑर्डर आलेली आहे. मस्तपैकी मेथीची ग्रेव्ही आली आहे, त्याच्यानंतर ज्वारीच्या भाकरी आल्या आहेत, शेवभाजी आली आहे, शेवगा फ्राय आलेला आहे, मिरचीचा खरडा आलेला आहे. आता आम्ही मस्त या जेवणाचा आनंद घेणार आहोत. खूपच टेस्टी दिसतंय जेवण. ते गावरान मराठमोळं जेवण आता आम्ही खाणार आहोत. हा आहे भाकरीचा मलिदा, गूळ भाकर आणि तुपाची ही छान अस्सल गावरान रेसिपी आहे. हे आहे कारलं फ्राय. आम्ही कारलं फ्रायसुद्धा मागवलं आहे. आता आपण हेही टेस्ट करून बघूया. हे आहे जिरा ताक. त्यांचं जे घरगुती म्हशीच्या दुधाचं जे घरगुती दही बनवतात त्याचं हे फ्रेश ताक आहे, जिरा ताक. खूप छान. आपली महाराष्ट्रीयन जेवणाची थाळी रेडी आहे. शेवभाजी, शेंगा फ्राय, मेथीची ग्रेव्ही, त्याच्यानंतर हा आहे आपला भाकरीचा चुरमा किंवा भाकरीचा मलिदा, हा आहे मिरचीचा ठेचा, हे आहे कारलं फ्राय आणि आपली ज्वारी आणि बाजरीची भाकरी. आता आपण हे सगळं टेस्ट करून बघूया. मस्त एकदम पातळ आणि सॉफ्ट भाकरी आहे. आता मस्त शेवभाजीसोबत खूप छान, एकदम घरगुती गावरान चव आहे. आणि हे आहे आपलं गावठी कैरीचं घरगुती लोणचं. छान आहे. म्हणजे आपण जे रेडीमेड लोणचे घेतो त्याच्यापेक्षा हे जे गावठी कैऱ्यांचं जे लोणचं आहे, ज्याला जी गावरान चव आहे, ते खरंच खूप छान लागतंय आणि एकदम खार आहे, खूप छान मुरलं आहे ते, मस्त लागतं. आणि तुम्ही जर गावरान जेवण जेवताय तर आणि जर तुम्ही खरडा नाही घेतला तर मग त्या जेवणाची मजाच नाही. तर आपण हा मिरचीच्या ठेच्याचा आनंद घेऊया. खूप छान आहे, जास्त तिखटही नाही आहे, एकदम छान आहे. शेंगदाणे आणि मिरचीची एकदम भारी चव येते. आता आपण त्यांची जी स्पेशालिटी आहे मेथीची जी ग्रेव्ही आहे, आता आपण ही मेथीची भाजी ट्राय करून बघूया. खूप छान आहे. वाटलेले शेंगदाणे आणि मेथी यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते एकदम घरगुती टेस्ट आहे त्याला, खूप छान लागते. लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात. कोणतीही भाजी खूप तिखट नाही आहे तर ती लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात. खूप छान. आता आपण शेवगा फ्राय ट्राय करूया. शेवगा फ्रायमध्ये सुद्धा तुम्ही बघितली रेसिपीमध्ये की त्यांनी दाण्याचा कूट वापरला आहे, तर त्यालासुद्धा एक दाण्याच्या कुटाचा टच आहे. खूप छान लागतं. खूप छान आहे. शॅलो फ्राय केलं आहे दाण्याचा कूट घालून, छान टेस्ट येते. मला काहीतरी वेगळं ट्राय करतो आहे आपण आज, तर खरंच छान वाटतं. आता आपण कारलं फ्राय ट्राय करूया. कारलं जनरली आपण खात नाही कारण ते कडू लागतं, लहान मुलांनाही आवडत नाही. पण ह्यांच्याकडचं जे कारलं आहे तर ते कडू नाही आहे, तर आपण हे टेस्ट करून बघूया. खूप छान आहे. अजिबात कडवटपणा त्याचा जाणवत नाही आहे. त्याच्यात थोडासा गुळही घातला आहे त्यांनी. खूप छान लागतं आहे. साचीसुद्धा ते खाणार. तर साची
तुम्हाला टेस्ट करून सांगणार आहे। साची आता भाकर आणि मेथीची भाजी खाते आहे। कशी आहे? मस्त आहे। मेथीची भाजी साचीची फेवरेट आहे। कारलं, हां आता साची खाणार आहे कारलं फ्राय आणि भाकर। कसं आहे साची? कडू लागतंय कारलं? नाही ना, छान आहे ना। लहान तुम्ही बघू शकता साची सुद्धा कारलं खाते आहे, तिला अजिबात कडवटपणा जाणवला नाहीये। अरे बापरे, साचीने आता मिरचीचा ठेचा खाल्ला आहे। साची आता भाकर आणि मिरचीचा ठेचा खाते। कसा वाटला साची? तिखट आहे? नाही, साची तिखट खूप कमी खाते, पण तिने मिरचीचा ठेचा खाल्लाय आणि जो तिला आवडलाय। म्हणजे तुम्ही बघू शकता की इथलं जे जेवण आहे ते लहान मुलं सुद्धा एन्जॉय करू शकतात, लहान मुलं सुद्धा खाऊ शकतात आणि अगदी घरगुती जेवण आहे। कसा आहे भाकरीचा मलिदा? भाकरीचा चुरमा आहे ना, गूळ आणि तूप घालून केलाय, तोही खूप छान आहे। आता आपण यांची जी स्पेशल स्वीट डिश आहे, गावरान स्वीट डिश भाकरीचा मलिदा, तो आपण ट्राय करून बघूया। खूप छान आहे, ताज्या ताज्या सॉफ्ट भाकरीचं त्यांनी जो गावरान तूप घालून आणि गूळ घालून जो मलिदा केला आहे, ज्याला आपण भाकरीचा चुरमा म्हणतो, तो खरंच खूप छान लागतोय। तर तुम्ही ह्या हॉटेलला जर व्हिजिट करणार असाल तर तुम्ही हे सगळे पदार्थ नक्की ट्राय करा आणि भाकरीचा चुरमा आणि मिरचीचा ठेचा ट्राय करायला विसरू नका। ह्यांच्याकडे तुम्हाला जेवण झाल्यानंतर कृष्णा मिठा पान सुद्धा मिळेल, ते सुद्धा सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थ त्याच्यामध्ये वापरले जात नाहीत। हे पान लहान मोठे कोणीही खाऊ शकतं, बिना सुपारी बिना तंबाखू, आणि हे पानाची टेस्ट खरंच खूप छान असते। ह्याची प्राईस आहे 30 रुपीज, 30 रुपयाचं हे पान आहे, पण खरंच खूप छान असतं। आमचं आता भरपेट जेवण झालेलं आहे, मस्तपैकी जेवलो आम्ही, मराठमोळं जेवण जेवलो, त्याच्यानंतर मस्त थंडगार घरगुती ताक प्यायला आम्ही, आणि आपला जुने गावाकडचे दिवस आठवले। आम्ही भाकरीचा जो चुरमा असतो, भाकरीचा जो मलिदा आहे, तोही आम्ही ॲज अ स्वीट डिश म्हणून खाल्ला, तोही खूप छान होता। आम्हाला इथलं सगळं जेवण खूप आवडलं। तुम्ही सुद्धा जर ह्या रूटने जात असाल, पुणे नाशिक हायवेने जर तुम्ही जात असाल तर नक्की या हॉटेलला व्हिजिट करा आणि तुम्हाला माझं हे रेकमेंडेशन कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा। तर तुम्ही या हॉटेलला व्हिजिट करा। जटार बंधू यांचे सरोज ढाबा हे पुणे नाशिक हायवेला माळवाडी या गावामध्ये हायवे टच यांचं हॉटेल आहे। मी ह्यांचा रेस्टॉरंटचा, ह्या हॉटेलचा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच। आता आपण भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन बाय, टेक केअर।